आता इथं तुम्हाला परिसरामध्ये कशाचा त्रास आहे? ते काय दुसऱ्यांना परवायचं तुला त्रास द्यायचे आम्हाला अशी घाण करतात तिथे एवढ्या जागेमध्ये असा वास येतो आम्हाला सारखे आजारी पोरं आम्ही आजारी सारखं तुमच्याकडे घंटागाडी वगैरे येते का? तिसऱ्या दिवशी नाही आता आहेत ना रोज तुमच्याकडे घंटागाडी येत जाईल तुम्ही येत ना आता फक्त येत नाही हे बघा तुम्ही कोणी कचरा टाकू नका लोक टाकणार नाही बरं आता तुम्हाला काय वाटतं? 2 बाटल्या केलेले एक वल्ला कचरा आणि एक वाळेल कचरा 2 बाटले केलेले बरं तुम्हाला काय वाटतं हे डुकरं कुत्रे याला पाहिजे बरं तुम्हाला काल सांगितलं होतं की कोणीतरी नगरपालिकेमध्ये अर्ज दिलाय का कोणी नाही हे बघा अर्ज द्या इथलं तुमची समस्या दूर होईल पण हे बघा तुमच्या आसपास कोणी घाणकाम त्यांनी नजरा पडलं की त्याला टोकायचं फोटो काढायचं एवढं हो राम राम बरं का कचरा तर जास्त महत्व कचरा आणि चला बघू पण तुम्ही फक्त आहेत ना थोडं लक्ष द्या आपण माझं लक्ष राहतं ना बायका काय म्हणत्या सरकारी रोड आहे काय तुम्ही राखण करता का नगरपालिका कामाला लागा त्यांना घर बांधून द्यायला ते रिक्षाने ते काय जातील पुढं खायला नाही टाकलं ना नाही बंद होतील ते त्यांनी तर डायरेक्ट काम केलं पाहिजे याच्यासाठी करायचे आपल्याला हे बघा तुमच्या परिसरामध्ये डुकरं कुत्र्यांचा त्रास होतो तुम्हाला बरोबर आहे ना त्याच्यामुळे लेकरं बाळा आजारी पडतात त्याच्यानंतर इथं मुलांचे अपघात पण होतात तर याच्यासाठी आता नगरपालिका पण आता बघा हे जे किती डुकरं आहे आम्हाला सुद्धा बघून आमच्या पोटामध्ये येत ना कसं तरी होतं आजपर्यंत लक्ष नाही दिलं कोणी पण एक लक्ष ठेवायचं इथून पुढे येत ना लोकांनी आपल्याला खूप विकत घेतलं आजपर्यंत परंतु येत ना ज्यावेळेस मतदान करायचं त्यावेळेस येत ना जो कोणी चांगला माणूस असेल जी कोणी चांगली बाई असेल ती येत ना तुमच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे 5 वर्ष काम केलं पाहिजे तसं तरच लोकांना निवडून द्यायचं आजपर्यंत लोकांनी येत ना विकत घेऊन येत ना तुमचं सगळ्यांचं आरोग्य खराब केलं तुमचं काय आमचं काय पण इथून पुढे येत ना हा परिसर सुद्धा नंदनवनासारखा राहिला पाहिजे जसं आपल्या घरात राहतं ना तसं इथं पाहिजे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना तेच आरोग्य लाभलं पाहिजे मोठे जाऊ द्या हे लहान